तर पा देव की किंमत सब करे, नाम की करे भक्त, पण देह की किंमत कोई न करे, हे बताय एका वक्त. या जगामध्ये अनेक लोक आहेत, तर ते काय करतात, तर संसारासाठी, सुखासाठी, विषयासाठी, घरदार, पैसा, अडका, मोह, माया, ममता, बायका, मुलं, सत्ता, संपत्ती, ह्या करता रात्रंदिवस धडपडत असतात. रात्रंदिवस ते काय करत असतात, सुखाचा शोध घेत असतात, सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडत असतात. तिथं दिवस म्हणत नाहीत की रात्र म्हणत नाहीत. तर जनावर जसं चरतं, त्या जनावराला चांगलं काही कळत नाही, वाईट काही कळत नाही, नाही का. ते जे तोंडात येईन ते सेवन करीत असतं. तसं जग आहे बरं का, मोठी विचित्र गोष्ट आहे. त्याला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, हितही कळत नाही, घातही कळत नाही, काय करावं हेही कळत नाही, काय करू नये हेही कळत नाही, उत्तम गती कोणती, अधम गती कोणती, तेही त्याला कळत नाही. किती मोठं आश्चर्य आहे, किती मोठे आश्चर्य आहे. म्हणून आपले बाबा सांगायचे की आपण फुटक्या डोळ्याची की चांगल्या डोळ्याची, आपण फुटक्या डोळ्याची की चांगल्या डोळ्याची. फुटक्या डोळ्याचे म्हणावे तर आपल्याला सगळं दिसते, आणि चांगल्या डोळ्याचे म्हणावे तर जे चांगलं आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि ही मोठी शोकांतिका आहे या जगाची. त्यानंतर दुसरा एक वर्ग आहे, आणि तो काय करत आहे, तर त्याने त्या परम सत्याचा शोध घेतलेला आहे, महान तत्वाचा शोध घेतलेला आहे, आणि अतिशय शक्तिमान, ऐश्वर्य संपन्न, ज्याची किंमत करता येत नाही. तर अशा त्या तत्वाशी जे एकरूप झालेले आहे, नाही का. आणि म्हणून पहा, तर आयुष्याचं सार्थक कशामध्ये, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजताच मरती, नाही का. तर अशा प्रकारचं असतं. आणि म्हणून कसं सांगितलेलं आहे, पशु पक्ष्यांना हे ज्ञान नाही, देवांना सुद्धा हे ज्ञान नाही, पशु पक्ष्यांनाही हे साध्य होत नाही. तसं पाहिलं तर सोपं का अवघड, नाही का. हे विश्वाच्या पलीकडचं आत्मतत्व आहे, या विश्वाच्या पलीकडचं ज्ञान आहे, या विश्वाच्या पलीकडचं सुख आहे. हे सुख असं आहे की याच्या बरोबरीचं सुख जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. जगातलं कोणतंही सुख याची बरोबरी करू शकत नाही, नाही का. आणि हे ह्या सगळ्याच्या पलीकडचं, सगळ्या प्रयत्न जिथं संपतात, जिथं माणूस थकतो, थांबतो, नाही का, मग तेव्हा हे काय होतं, याची प्राप्ती होते. आणि म्हणूनच तर हे दुर्लभ आहे, हे दुर्मिळ आहे. परंतु तुका तर पहा, असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण अभ्यास तुका म्हणे. तसं पाहिलं तर आत्ता सांगितलं विश्वाच्या पलीकडचं हे तत्व आहे. ह्या विश्वामध्ये ते नाही, परंतु ह्या सगळ्या विश्वानंच ते झाकून टाकलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं, ह्या विश्वाच्या पलीकडं जावं लागतं. आपण तर विश्वामध्ये आहोत, या विश्वाच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे. मग आता पहा, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती बयनी रसली कंती, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भयनी रसली कंती, कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, आणि तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तर किती मोठं आश्चर्य आहे, जगातली जे अति महाभयंकर क्रूर, भयंकर क्रूर अशा प्रकारची जी शक्ती आहे, म्हणजे ज्याला काळ म्हणतात, आणि ह्या काळाच्या तावडीतून ब्रह्मा विष्णू सुद्धा सुटलेले नाहीत. ह्या काळाच्या तावडीतून कोणीही सुटलेलं नाही. अख्खं संपूर्ण जग सुद्धा ह्या काळाच्या तावडीतून सुटलेलं नाही. परंतु या काळाच्या तावडीतून कोण सुटलेले आहे,
तर आत्मज्ञानी संतांनी मात्र ह्या काळाच्या तावडीतून आपली स्वतःची सुटका करून घेतली. मग ही साधी शक्ती आहे का? ही साधी शक्ती नाही. आणि म्हणून पहा, इथं काय करायचं आहे? विचार करायचा आहे. इथं काय करायचं आहे? विचार करायचा आहे. तर तो विचार कशासाठी करायचा आहे? तर विचार थांबवण्यासाठीच विचार करायचा आहे. काय करायचं आहे? कारण विचार हे बुद्धीचं कार्य आहे. मन, बुद्धी, इंद्रिय त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. उलट मन, बुद्धी, इंद्रियांनीच ते आत्मतत्व झाकून टाकलेलं आहे. मग तै देहभाव नासती, तै देहभाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जै सुहम भाव प्रतिती प्रगट होय. काय स्थिती सांगितलेली आहे? काय परमार्थ आहे? आपण काय करतो? रोज आपल्या कशाचा छंद लागलेला आहे? रोज आपण कशाच्या मागे धावतो? आणि हेच आत्मतत्व इथं आपल्याला एक माहीत आहे, अखंडता. तर ज्याला अखंडता म्हणतो ती अखंडता महत्त्वाची आहे. मग अखंडता म्हणजे काय? ड्रायव्हर चालवतो त्या ड्रायव्हरची जी सावधानता असते, सावधानता ती अखंड असते. तर त्याला एक क्षणाची जरी डुलकी जरी घाटामध्ये लागली, एक क्षणाची डुलकी, तरी ते सर्वनाशाला त्यालाही काय करते? दरीत नेऊन टाकते, सर्वनाश करते. आणि त्याच्याबरोबरच्या सहप्रवाशांना 50 प्रवाशांना सुद्धा त्याच्याबरोबर सगळ्यांचा घात करते. एका म्हणून पाहता हेच महत्त्वाचं आहे. तर ह्या तत्वाचा विसर पडून द्यायचा नाही. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. तुझ्या नामाचा विसर पडे आणि कोटी ब्रह्महत्या घडे. विसरता क्षणी एक गडी, अंतरळी जोडी लक्ष लाभाची. आणि म्हणून काय आहे? तर याचा विसर पडून द्यायचा नाही. अजून एक पहा, की आपण पाहतो कॉम्प्युटरमध्ये एक जरी काय व्हायरस, कॉम्प्युटरमध्ये एक जरी व्हायरस शिरला तरी तो कॉम्प्युटरमधल्या शेकडो अतिमहत्त्वाच्या ज्या फायली असतो तो सगळ्याच्या सगळ्या एक व्हायरस सगळ्या फायली नष्ट करतो. केलेलं वर्षानुवर्ष काय आहे, जे काही काम केलेलं आहे ते काम तो नष्ट करून टाकतो, सगळ्याची धुळधाण करतो एक व्हायरस. तसा एक चुकीचा विचार काय करतो? आपल्या सर्व ज्ञानाची, सर्व प्रयत्नांची, सगळ्या आपलं जे काही श्रद्धा आहे, दृढ प्रयत्न आहेत, जे दृढ श्रम घेतलेले आहेत, ते काय करतो? तो वाया घालवतो. आणि म्हणून पहा काय आहे, तर दरवाजा उघडा राहिला, काय झालं? मांजर आलं. आजीबाई शेजारी गेली, दरवाजा उघडा राहिला, एक मांजर आली, ती मरून पडली. आणि म्हणून ती काय झाली? आता मांजर कुठं टाकायचं म्हणून पलीकडच्या रोडच्या पलीकडे गेली. मेलेली मांजर टाकायला लांब गेली. तेवढ्यामध्ये घरामध्ये एक उंटानंतर मरून पडला. काय झालं? मांजर टाकायला गेली आणि येऊन पाहत्यात आता मांजर टाकलं नाही का, आता उंट मरून पडला. घरामध्ये येऊन पाहते, आता मांजर टाकणं सोपं होतं, आता उंट कसा टाकणार? शेवटी घराच्या भिंती पाडल्याशिवाय त्या उंटाला बाहेर काढता येत नाही. आणि मग अविचार घालवण्यासाठी विचार आहे, नाही का? अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे. परंतु तो विचार घालवण्यासाठी काय करणार? अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे, पण आता त्या ज्ञानाला ज्ञान कशाने घालवणार? आणि म्हणून ज्ञान राहणं, विचार राहणं हा सुद्धा बंदच आहे. आणि बंद हा दुःखाला कारण असतो. जोपर्यंत त्याला नावच त्याला बंद आहे, नावच म्हणजे बिडी आहे, ती बिडी आहे. बांधलेलं जनावर
बांधलेलं जनावर पराधीन आणि दुःखी असतं, तसा बद्ध मनुष्य पराधीन आणि दुःखी असतो. मग सगळं जग पराधीन आहे, पराधीन आहे. तो पिंजऱ्यातला पक्षी पराधीन आहे. त्याला काही मालक देईन ते खायचं, मालक देईन ते प्यायचं, जेव्हा देईन ते खायचं प्यायचं, पण त्याला मनसोक्त आनंद त्याला घेता येत नाही. या उंच आकाशामध्ये त्याला विहार करता येत नाही, इतर पक्षाचा आनंद त्याला भोगता येत नाही. मग तशाच प्रकारे हा जीव बद्ध झाला की तो आपल्या आनंदाला, ऐश्वर्याला मुकतो. मग याच्यासाठी काय सांगितलं तर म्हणूनच मुक्त होता किती स्पष्ट सांगितलं. अहो सगळं ज्ञान उघड आहे, परंतु केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे. जे करायला पाहिजे ते करीत नाही आणि नको ते केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कसं आहे, रात्रंदिवस माझी करारी चिंतन, देवराज आले मनसकी बैसरी. साधू संत सांगतात, ज्ञान सांगतंय वेदशास्त्र पुराणे हाका मारी ती लोका, वेदशास्त्र पुराणे हाका मारी ती लोका, आणि गाफील निजू नका काळ देईल धोका. बोधरा म्हणे तुम्ही हरिनाम जपा, आणि लक्ष 84च्या चुकतील खेपा. आणि म्हणून हे महान खूप मोठं कार्य करायचं आहे. या 84च्या खेपा हा बंध आपल्याला तोडायचा आहे आणि आपल्याला मोक्षाचा रस्ता मोकळा खुला करायचा आहे. हा मोक्षाचा मार्ग बंद झालेला आहे, राजमार्ग बंद पडलेला आहे. सगळे लोक आडरानातून चाललेले आहेत, काटे आहेत, कुठे आहेत, नाही का. मदन मोहन मालवीय जी तत्वज्ञानी, त्यांनी सांगितलं, हिंदीतून आहे, कि दुनिया में चप्पे चप्पे पर दलदल है, दुनिया में चप्पे चप्पे पर दलदल है, कंटक वृक्ष की झाड़ियाँ हैं, जहाँ आदमी गिर जाता है फिसल जाता है, नहीं का. दुनिया में पद पद पर दलदल, चप्पे चप्पे पर कंटक वृक्ष की झाड़ियाँ, जहाँ आदमी गिर जाता है फिसल जाता है. हे जग म्हणजेच साक्षात वनवा आहे, जग म्हणजे साक्षात अग्नी आहे. आणि या अग्नीतलं वास्तव्य, या अग्नीतलं जगणं, चटके सहन करणं, होरपळून निघणं, दुःख भोगणं म्हणजे जग आहे. आणि म्हणून जिथं शीतल अशा प्रकारची छाया आहे, अशा प्रकारचं ते ब्रह्म ऐश्वर्य, तिकडं आपल्याला जायचं आहे, ते ब्रह्म ऐश्वर्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून आत्ता सांगितलं का ते देहभाव नासती, इंद्रिय विषयी विसरती, आणि स्वभाव प्रतिती प्रगट होईल. मग नको का प्रगट व्हायला. मग परमार्थ करतो तर विचार थांबला, कल्पना थांबली. कल्पना विचार हीच अविद्या आहे, हीच माया आहे. आणि म्हणून कशातच न अडकणं, त्या ज्ञानाला प्राप्त होणं. मग आता त्या ज्ञानाला प्राप्त होणं आणि त्याही ज्ञानाच्या पलीकडं जाणं म्हणजे कसं आहे, जिथं अविचार नाही, विचार नाही, अज्ञान नाही, ज्ञान नाही, आणि स्वयंभू ज्ञान आहे. मग आता तुम्ही मला सांगा, एक सांगतो तुम्हाला की रात्रीच्या वेळा आपण दिवा लावतो. दिवा का लावतो रात्रीच्या वेळेला? अंधार आहे म्हणून दिवा लावतो. अंधार आहे, अंधार घालवण्याकरता दिवा लावतो, नाही का. मग आपण काय म्हणतो, दिया जळता का तेल जळता. आपण म्हणतो दिवा जळतोय, काय दिवा जळतोय आणि तो अंधकार घालवतो. हे ज्ञान का अज्ञान, नाही का. मग दिया जळता का तेल जळता, दिया जळता का तेल जळता, दिया जळता नाही तेल जळता, दिया जळता नाही तेल जळता. मग आता दिवा जळत नाही तर तेल जळते. मग आता रात्र झाल्यानंतर दिव्याचं काम आहे, रात्री दिव्याचं काम आहे. पण सकाळ झाली, दुपार झाली, आता दिव्याचं काम राहिलं का? दिव्याचं काम राहिलं का? दिया जलता, दिया नहीं जलता तेल जलता. सुबह हो गया तो दिवा का ही काम नहीं और तेल का ही काम नहीं.
आणि म्हणून कसं आहे, आधी अज्ञान आहे, ते अज्ञान ज्ञानाने घालवलं आणि ते ज्ञानही नष्ट झालं, स्वयंभू ज्ञान प्रगट झालं. आता कशाची गरज आहे? म्हणून आपल्याला ते स्वयंभू ज्ञान, अज्ञान ज्ञानाच्या म्हणून, आणि म्हणूनच कसं आहे तर आपल्याला तो दृष्टांत माहीत आहे त्या 2 पक्षिणींचा आहे. असो, तर त्यानंतर आता म्हणून काय सांगितलं, बर्वे झाले आत्मारामृत या, याच्यासाठी. आणि म्हणून शहाणे माणसाने तोपर्यंत थांबू नये. एस टीचं टार्गेट असतं पुणे नाशिक, पुणे मुंबई, ती काय करते, मध्ये थांबते, हॉल्ट घेते चहा पाण्या करतात, परंतु त्या व्यतिरिक्त जास्त थांबत नाही आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असते. रेल्वे असते, विमान असतं, त्यांची तर राहतीच. ही 1.5 दमडीची क्षुल्लक वाहनंसुद्धा मध्ये थांबत नाही. काय करतात, चहा पाण्यापुरतं थांबतात, परंतु आपलं ध्येय, त्यांचं चित्त त्यांचं त्या ध्येयाकडं असतं. तसं ह्या मनानं काय करावं, मनानं सुद्धा धावत राहावं. कुठं, आपलं ध्येय काय आहे, आत्मस्वरूपाकडं धावत राहावं. आणि जोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, नाही का, जोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्या मनानं धावत राहावं. आणि मग तर आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. पाहता तर संत सज्जनी घेतली प्रचिती आणि आळशी मंदमती केवी तरी. तर सोपे आहे सर्व, नाही का, म्हणजे सगळ्यात सोपं आहे. आपण एकदा निश्चय केला आणि त्या रीतीनं जर समजा आपण गेलो, जे धोक्याचे आहेत, अनिष्ट मार्ग आहे, चुकीच्या गोष्टी आपण टाकून दिल्या, म्हणून इथं अहंकार, मी, माझं, इच्छा, वासना, कल्पना, विचार, ह्या सगळ्या ह्या जगातल्या गोष्टी टाकून द्यायच्या. याच्यासाठी गरज आहे विवेकाची, याच्यासाठी गरज आहे विवेक आणि वैराग्य. विवेक आणि वैराग्य बुद्धीमध्ये प्राप्त झालं, नाही का, आणि ते सत्श्रवणानं त्या विवेकाची प्राप्ती होते. सत्श्रवणानेच काय होते, त्या विवेकाचं रक्षण आणि वृद्धी करण्यासाठी काय आहे तर वैराग्याची गरज असते. आणि विवेक आणि वैराग्य जर तर पहा, तर विवेक आणि वैराग्य, पेमेंट कोणाला नको असतं, काम करायचं आहे ते पेमेंटसाठी, आणि पेमेंट जर मिळत असेल, चांगल्या उत्तम प्रकारचं पेमेंट मिळत असेल, तर काम करताना कोणी थांबेल का? आणि म्हणून ते विवेक आणि वैराग्य प्राप्त झालं तर आत्मज्ञान तिथं आल्याशिवाय राहत नाही. तर सुख कुठं असतं, जिथं विवेक आहे, जिथं वैराग्य आहे, तिथं ते अफाट प्रचंड सुख, नवे नवे तिथं साक्षात परमात्मा येऊन तिथं वास्तव्य करतो. आणि राजा ज्याच्या घरी वास्तव्याला येतो, मग तिथं काय कमी आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊनी, राहे समाधानी चित्ताची या. आणि म्हणून तिथं सुखाला काही कमी नाही. तर तेव्हा आता म्हणून कसं आहे, तर हा जो विचार सांगितला, तर हाच विचार महत्त्वाचा आहे. तर तेव्हा सर्वांनी जे साधू संतांनी सांगितले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतरी, तिन्हीचे पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. कोणती अडचण येत नाही, कोणते विघ्न येत नाही. हा राजमार्ग आहे. आणि निश्चय पाहिजे, त्याचा निश्चय डळमळीत नको, नाही का. आणि तर इतका सुखाचा, इतका चांगला मार्ग आहे, तर तो का सोडावा. तर पाहता